Hi guys, welcome to my channel. This is another video of 100 days of 100 vlogging. This is day 3. Day 3 आला भाई. Day 2 झाला, Day 1 झाला, आता Day 3. ऑनेस्टली बोलू ना, आज उठायचं मनच नव्हतं बेडवर ना, कारण बॉडी खूप हेवी वाटते. उठायचं मनच नव्हतं, पण मन नसतं तरी काम करायला लागतं, त्यालाच तर डिसिप्लिन बोलतात. मन नसेल तरी काम करायचं. काय नाही, तेच शूट करायचं होतं, शूट करायला घेतलं. आता दुपारचं वाजले 4, 3:30 झालेत. बरे 3:30ला शूट करतो. गरमी बघताय ना, खूप होते. आज काय नाही, धुवून खूप आहे, बाहेर जायचं तर मन नाही. आणि एंट्रन्स एक्झाम आहे, त्याचं पण प्रिपेअर करायचं आहे. उद्या आहे, म्हणजे PCBमध्ये पहिला एंट्रन्स पहिली डेट माझी टाकली. अरे बाई, ही काही येतच नाही आणि पहिलाच एक्झाम म्हणजे पहिल्याच डेटमध्ये आपलाच आहे. 22ला आहे. 22पासून स्टार्ट होतं PCB. नाही, 21पासून स्टार्ट आहे ना. 21पासून आहे, सॉरी, मी दुसऱ्या आजचे पेपर बघतो, जरा ॲनालाइज करायला लागेल आणि थोडं प्रिपेअर करतो. असं बोलतोय मी, करणार आहे की मलाच माहिती नाही, पण करणार आहे. आणि मुद्दा काय नाही, आज काय मुद्दा माहिती आहे. काल माझा मित्र बोलला की रिझल्ट येणार आहे आपला 12वीचा. म्हणलं हा रिझल्ट येणार आहे. म्हणलं टेन्शन खूप होतं रे ताई. तो बोलतो काय टेन्शन घेतो रे, अ सिंगल शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाईड अवर फ्युचर. तुझ्या पप्पांची किती जमीन आहे रे. तो बोला खूप जमीन आहे रे माझ्या पप्पांची. तुझ्यावर हे सेंटेन्स जमतं रे, माझ्यावर सेंटेन्स हे जमत नाही, कारण माझ्या पप्पांची काही जमीन नाही. आम्हाला स्ट्रगल करायला लागतं, आम्ही मिडल क्लास लोक, आम्हाला स्ट्रगल करायला लागणार. तुमच्यासारखे आम्हाला जमिनी विद्या नाही, आम्हाला स्ट्रगल करून स्वतःचं घ्यायचं आहे घर विद्ये, स्ट्रगल करायचं आम्हाला. आम्ही हे नाही बोलू शकत सिंगल शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाईड अवर फ्युचर. घरवाले ताणे देतील, रिश्तेदार पाठवून बोलतील काय करतो तुझा पोरगा, काय करायचं उमर आणि काय करतोय, हे बोलणार. आम्ही अगर जीवनात काय हे झालं ना, फेल झालो ना आम्ही कधी, हेच बोलणार रिश्तेदार. आमचं माहिती आहे, म्हणून आम्ही 100% द्यायचं असतं आम्हाला. तुमच्यासारखं नाही आहे, तुमचं लाईफ चांगली आहे, आम्ही मिडल क्लास लोक, आम्हाला हेच करायला लागतं आहे. आज काय नाही, आज शूट म्हणजे तेच बोलायचं होतं की असं बोलतात ना, आजकालची जनरेशन लगेच बोलतात अ सिंगल शीट ऑफ पेपर कॅन नॉट डिसाईड अवर फ्युचर. हे हायर क्लास लोकांना सूट होतं ही सेंटेन्स, मिडल क्लास लोकांना नाही होतं. आम्हाला स्ट्रगल करायचं आहे, स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे, घर उभं करायचं आहे. आम्हाला काय नाही झालं तर घरवाले अलग ताणे देणार, आणि रिश्तेदार तर असतातच, जले पे नमक छिडकणेवाले, तेच करायचं आहे मला. बाकी काय नाही. गरम बघा किती होतं. खरंच यार, कॉलेजचे दिवस मिस करतोय मी. कॉलेजच्या दिवसपेक्षा मी ट्रॅव्हलिंग मिस करतोय लोकल ट्रेनमधून. सकाळी 8ची ट्रेन पकडायचो, लय गर्दी असायची, रनिंग मारायचो, मजा यायची. पण ट्रॅव्हलिंगमध्ये मजा येते रे, ट्रॅव्हलिंग करायचं. आता येईल नवीन व्लॉग काढीन ट्रॅव्हलिंगचा, कधीतरी जाऊ 100 डेजमध्ये, कधीतरी जाऊ ट्रॅव्हलिंगला, कुठेतरी नवीन जाऊ, घराच्या बाहेर पडू. 100 डेजमध्ये एकदा तरी घराच्या बाहेर पडू आपण, टेन्शन नका घेऊ. बाकी काय ना, लय गरम होतं यार. बाकी काय ना, जेवलो पण ना आता मी, अजून जेवलो ना. आता लेट उठलो मी, रात्री लवकर झोपून पण मी लेट उठतो आहे बाई. मलाच समजत नाही काय होते. लवकर झोपून लेट उठलो लेट, चाय पियालो आणि शूट करायला घेतलं. असं वाटतं मी आता 4 वाजता जेवीन. लोक 4 वाजता नवीन चाय पितात, संध्याकाळची चाय पितात, आणि मी जेवतोय 4 वाजता. काय बोलायचं. प्रिपरेशनचा बोलूच नका, काय करतोय काय माहिती. आणि आजकालचे मुलं डिप्रेशनमध्ये काय ना काय तरी फालतू धंदे लावतात. सिगरेट पिया, दारू पिया. काय डिप्रेशन आलं, सिगरेट दारू पिणं. डिप्रेशन आलं तर हे करा ना, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा,
स्वतःचं काहीतरी हॉबी करा, जे तुम्हाला आवडेल ते काम करा, त्याच्याने खुशी होईल ते करा. हे काय आहे फालतूगिरी, मला नाही आवडत हे सर्व. मला हे आवडतच नाही. आणि रिश्तेदार बोलतात की हे सिगरेट दारू पिण्यापासून दूर राहायचा, जे मित्र सिगरेट दारू पितात त्यांच्याशी मैत्री नाही करायचं. पण मला एक समजत नाही, अगर असं असतं मैत्री नाही करायचं, ते तुमच्या पोरावर डिपेंड असतं की तुमच्या पोरगाला काय शिकवण दिले, तुमचा पोरगा किती कंट्रोल करू शकतो. हां बघ, माझं काय बोलतो बघा, माझी मम्मीची बहीण होती, मावशी, मम्मीची होती नाही म्हणजे आहे सॉरी, मावशी बोलली की संगत चांगली तर. हां मी चांगली आहे, पण काय काय पोरं असतात ते सिगरेट दारू पण चांगले असतात. आपल्यावर असतं की त्यांची कोणची क्वालिटी आपल्याला घ्यायची आहे, कोणची क्वालिटी, चांगली क्वालिटी घ्यायची की वाईट क्वालिटी. म्हणजे बघा, लोकांकडून आपण चांगली क्वालिटी पण घेऊ शकतो, वाईट क्वालिटी पण. आता ते तुमच्यावर आहे. आता माझे पण खूप मित्र आहेत ते सिगरेट दारू पिते, सर्व पितात. पण मला माहिती आहे मला जीवनात काय पाहिजे. हे सर्व फालतू धंदे करून आपल्याला काय हे नाही भेटणार. आपल्याला जीवनात खूप पुढे जायचं आहे. म्हणून हे सर्व काय भेटतं, रिलीफ भेटतं काय त्यांना माहिती आहे. पण आपण हे सर्व कधीच नाही, म्हणजे आयुष्यात कधी करणार नाही असं वाटतं मला. नाहीच भाई, काय मला तर आवडतच नाही खरं बोलू तर. आणि बाकी काय नाही, हेच बोलायचं होतं. बस विश्वास आहे स्वतःवर की 100 days येईन मी. म्हणजे हाय, कॉन्फिडन्स खूप आहे मला. हे कॉन्फिडन्स कुठून पण काय पण वाढतं नाही. बाकी काय, कसं बोला, तुम्हाला ब्लॉग आवडतोय की नाही सांगत जावा यार. मला तुमचे रिव्ह्यू ऐकून मला खूप चांगलं वाटतं की तुम्हाला ब्लॉग आवडतात वगैरे. बाकी काय नाही. आणि आता Day 4 येईल उद्या. रोज नवीन येतच राहील. आणि काय ना, भावाला दाखवतोय रोज व्हिडिओ. भावाला कन्सिस्टंट राहा, कन्सिस्टंट. तर बोला याला हे पण बोलायला, अरे बोलता येतं जरा, ते मध्ये होतं जरा, माणसाने चुकी होते. कालचं आठवतंय ना, चुकीला सुधारायचं. तेच आता प्रिपेअर जेवतो, बायोलॉजी वगैरे करतो. फिजिक्स केमिस्ट्री तर केलेलं PCMच्या वेळी, तरी पण करायला लागेल. थोडं तर करतो. उद्या आहे 9:30ची एक्झाम. काय होईल काय माहिती नाही. विचार करतोय देऊ की नको. द्यायला तर लागेल रे ते, कारण CET मध्ये फायदा काय माहिती आहे, याच्यात नेगेटिव्ह मार्क्स नसतात. काय पण ठोक येईल, काहीतरी राईट येईल ना, की एवढे टुक्के मारशील, थोडं तरी राईट येईल. बस तेच आहे. PCBचं तेच आहे, CETचं तेच राईट. तेच आवडतं मला. बाकी काय ना. मम्मीला पण दाखवलं. मम्मी बोलली काय करतं काय तू, चांगलं आहे करत. तेच ब्लॉगिंग सर्वांना शॉकिंग आहे, मी करतोय ब्लॉगिंग. खूप हे झालं भाई. सर्वांना दाखवायचं आहे, मी करून दाखवू शकतो. लोकांना विश्वास बसत नाही, हा काय 1-2 दिवस करेल आणि शांत बसेल. नाही, बघत जावा तुम्ही. पुरे मार्केट को हिला देंगे आपण. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. इथेच एंड करतो. बाकी काय नाही, तेच एंड करतो मी. दिस व्हिडिओ अँड दिस व्हिडिओ. तेच एंड करतो ही व्हिडिओ. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बनवून राहा. व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा यार. नवीन व्हिडिओ येतात तेव्हा तुम्हाला समजेल तसं. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसं व्लॉग वाटतं आहे. आणि इंस्टावर फॉलो करा, तिथे पण येतं रील्स टाकतो मी थोडे. भेटत राहूया आपण. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.